कधी कधी असं वाटतं की तेच तेच सोडून वेगळं काही ट्राय करावं, जे की पौष्टिक आणि स्वादिष्ट असेल असं काही नवीन बनवावं. तर आज मी मार्केटमध्ये भाजी आणायला गेले तेव्हा ही भाजी घेतली. ही भाजी इथे अमेरिकेत जेवढी प्रसिद्ध आहे तेवढीच युरोपमध्ये पण. अगदी छोट्या छोट्या कोबी सारखीच दिसते. बघतात जणू कोबीची छोटी भावंडच आहेत का असं वाटतं. या भाजीला ब्रझल स्प्राउट्स असं म्हणतात. ही खूप पौष्टिक आहे, त्यामुळे सूप, सॅलड किंवा साईड डिश म्हणून इथले लोक खातात. म्हटलं आज आपण हिला आपला मराठी बाणा दाखवूया. म्हणून भरल्या वांग्यासारखेच यात कूट, वाटण, तिखट, मीठ, मसाले असे मराठमोळे पदार्थ घालून चरचरीत तडक्यात या अमेरिकन भाजीवर जुगलबंदी करूया आणि कशी होती बघूया. ब्रझल स्प्राउट थोडेसे कडवट असतात, पण मीठ मसाल्यांमध्ये मिसळले की कडवटपणा सोडून त्यात एकरूप होतात. खरं तर स्वयंपाकघर ही अशी जागा जिथे प्रत्येक गृहिणीचे एक स्वतंत्र जग असतं, जिथे आपण निरनिराळे प्रयोग करतो, पदार्थाला वेगळं रूप देतो, कधी तो फसतो आणि त्यातूनच खूप काही शिकतो, तर कधी या प्रयोगातूनच नवा चवदार पदार्थ तयार होतो आणि मग जिभेला एका नवीन चवीचा आनंद मिळतो. तुम्ही पण स्वयंपाकाच्या या प्रयोगशाळेत कधी काही नवीन ट्राय केलंय का?